नमस्कार, स्वागत आहे तुमचं वृतिका पाटील चॅनलमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये फक्त शॉपिंगच आहे. सो चला कनेक्ट रहा. स्वीटी, तू कोणची घेतेस? अय स्वीटी, शॉपमध्ये आल्यावर सगळ्यात आधी नाही चप्पलची शॉपिंग झाली, त्याच्यानंतर बघायचं ड्रेस कवर. म्हणजे आज सगळंच घ्यायचं होतं मला. कोणचा आहे? पण ते कलर तर कसला आहे? बिच 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 चांगलं वाटलं मला. मला पण तुला काय करायचं? सगळे साईजेस मोठे राहतात माझ्यासाठी. कपडा सगळं छान राहते हो, पण साईज येतच साईज. तिला विचारा बरं, तिला विचारा त्या पोरीला घडते पटमन. मीडियम आहे हो काही? हो, हे मीडियम आहे हो. मीडियम इथं स्मॉल पाहिजे तुला. स्वीटी, स्मॉल आहे. छान आहे. मीडियम भारी हे मुस्लिम वनी वाटतंय. ते बघा हे का, हे महाग आले. हा, हे भारी. छान आहे तो झुडिओ किंत ते छान वाटते ना तुला. ओव्हर वाटना. ते छान वाटते, असलेच लेवल्याने छान वाटते. आणि इथंच हा बघा ते वाईटच आणि काय. स्वीटी, स्मॉल आहे. मी जास्ती तर ऑनलाईनच शॉपिंग करते. त्याचं मोठं कारण म्हणजे नाही माझी साईज घटना. असं मॉलमध्ये असं ऑफलाईन शॉपिंग करायचं म्हणजे जर चुकून साईज बिघडली नाही तर मला कपडा असं पसंत आहे ना, आणि असंच काही तर काही प्रॉब्लेम निघत राहते. स्मॉल आहे. स्वीटी जायची खाली खाली ते तिथं येतं, पण ब्लॅक कलर मध्ये नाही काही की. ते खाली असं फिट मध्ये येते हो का? नाही, हे बरं आहे बघा. हे बघा, स्मॉल आहे. स्मॉलचे जास्त पहिने मला ते असं वाटलं होतं की साईज मोठीच होणार मला. तरी पण पाटलाचं असं म्हणणं होतं की बघ तर ट्राय करून, जमलं तर जमल. तर मी आता एवढे कपडे सिलेक्ट करून घेऊन आले, पण आता फक्त ट्राय करून बघायचं आहे. जेवढे कम्फर्टेबल झाले नाही तेवढे घ्यायचं. सगळ्यात आधी तर हे ड्रेस घालून बघितले, कारण हे मला पण जरा आवडलं आणि पाटीलला पण. आता थोडंसं फिट वाटलेलं, पण नंतर कम्फर्टेबल येतं म्हणून मी हे कन्फर्म केले, म्हणजे घ्यायचं म्हणून फिक्स केले. आता माझं तर थोडं आवडलं, पण पिल्लूसाठी पण घ्यायचं होतं मला. म्हणजे कसं होतंय, पिल्लूसाठी काहीतरी दिसलं म्हणजे नाही, तिथं छान वाटलं म्हणजे ते घेवावंच वाटते. आणि ह्याच्यामध्ये मला जास्ती आवडले शूज, त्याच्या म्हणून हे घेतले. ते किती का राहणार घरामध्ये. और इससे छोटा नाही. आम्ही जेवढे शॉप गेलो, जिथे गेलो नाही तेवढं सगळ्या जागी पिल्लूला आटाटच होती, हे सावरू का ते सावरू. म्हणजे इथली मालकीन काय नोकराने काय म्हणायचं, तिनंच झाली. चपल्या वगैरे सगळं तिनंच दाखवलं ती मला. म्हणजे जे हाताला आलं नाही ते आणून पुढे टाकायचं, तेवढंच काम चाललं होतं तिचं. खावलेली आहे, तुम्हाला माहित नाही ते. स्वीटी, तिला आता ती मॅगी. अय्यो देवा, शेवाया. नको मा, शिर ते मी खाईना झाले हो. नको मा. आता सगळीच शॉपिंग झाली आणि आम्हाला एकदम कडक भूक लागल ते. म्हणजे जवळपास 9:30-10 वाजलं. पण पार्टीला काही कंट्रोल होईना असेल तर म्हणून त्यांनी हे ऑर्डर केले, कारण मी तर काही खात नाही असलं जास्त. पण एवढं भूक लागल ते की कंट्रोल पण झालं नाही. बाहेरलं म्हणण्यापेक्षा नाही, जे असं सॉसेस वगैरे जे सगळं घातलेलं राहते नाही ते नको वाटते खायला. तरी पण एवढं कडकावून भूक लागल ती की कंट्रोलच झालं नाही मला. सोबतच पिल्लूचं बी तेच हाल झालं, पण तिच्यासाठी बिस्किट ग्रेप्स असं सगळं घेऊन आलते मी. ते जरा त्याच्यासाठी आत्ता तर तिनं पण ओकेच आहे, म्हणजे सोचलंय तिला भूक लागत नाही तेवढं. पापा कसा आहे मग? होय स्वीटी, पापा कसा आहे?
अजून शॉपिंग करत फिरलो तोच आम्हाला हे दिसलं. म्हणजे पिल्लूला कसं होतं, पहिलेच तिनं आंबा आंबा म्हणून म्हणलं ती, आणि ते सेम त्याच टाईमला ते दिसलं आणि ते घेऊन आलं. आज एवढं खराब वाटलं नाही, म्हणजे एवढं आवडीनं ड्रेस घालते मी. हे तर कम्फर्टेबल वाटते म्हणून ऑर्डर केलते, बट एवढं अनकम्फर्टेबल झालं बाहेर गेल्यावर. कशाला तर घातले, चला रिटर्न जाऊत असं पण झालं मला. चला आमच्या रिअल अवतारमध्ये आल्यावरच कम्फर्टेबल वाटते खरं तर. ते बाहेर जायच्या किती का नटून दटून जाईना, घरला आल्यावर असं राहिल्यावरच जरा कम्फर्टेबल वाटते. चला मस्त फ्रेश होऊन पिल्लूसाठी सगळ्यात आधी भाकर बनवलं. तिला भरलं तर काय चारेनी, पण आता दूध भाकर चारली नाही पटमन झोपी जाते. चला हे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळ झाली म्हणजे आमची मॅडम तर बाहेरच दिसणार आता. आता गरमीच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठं काम हेच राहते बायावाला. आता मी पण तेच करले. बॉटल्या भरा, काढा, धिवा ठेवा एवढंच राहतंय. एवढ्यामध्येच उन्हाळा पण जाते. तुझे पापाला बी चारी भाऊ, सगळ्या पापाला चारी भाऊ. आई हां ये हे बघ, हे बघ स्वीटी, नम नम ये, हे बघ नम 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 नम. नाही रात्री पुरा यायला हमला तर पुरा रात झाले. 11 11:30 वाजले. पुरा जेवण करून झोपायचं. म्हणजे शॉपिंग आता जे जे केले नाही ते दाखवायचं. म्हणजे जे जे मी व्हिडिओ शूट केले नाही ते दाखवायचं. सोबतच थोडंसं घ्यायचं होतं शॉपिंग, ते कंप्लीट शॉपिंग झाली. थोडंसं राहिले पण आता ते बघायचं, ते काय ऑनलाईन पण करू शकते मी. आता दाखवते मी काय काय घेतले आणि कसं पडलंय, म्हणजे किती प्राईजला पडलंय. बाय बाय बाय. आमचं तर एवढंच काम राहते. बिल्डिंगमधून कोणी का जायला आमच्या घराकडून सगळ्याला बाय करायचं. कारण आम्हाला तर काय त्यांची लँग्वेज आहे ना, त्यांचं काय आम्हाला समजणार. पण त्यांनी असं म्हणतात की तुझी मम्मी एकच शिकली आहे का बाय म्हणायलाच. एवढं कळते मला. चला दाखवते तुम्हाला आता. आणि थोडीशी पिल्लूची पण शॉपिंग झाली आहे मम्मी बरोबर. पिल्लूला पण बरंच घ्यायचं होतं, पण तेवढं काय टाइम तिथं ॲडजस्ट व्हायना झालं म्हणून जेवढं कामच आहे ना तेवढंच घेऊन आले. कारण जायच्या वेळेस हमलापुरा इथून घरातूनच 7 वाजता निघालो आम्ही, आणि ते बरंच दूर होतं. स्वीटी तिला बाद जाऊन आणावं लागलं. बाहेरच वाढले ते सगळ्यात आधी जे मला गरज होती, म्हणजे आता गाऊन पाहिजे होते डेली लिवायसाठी, आणि ते पण घेतले मी तिथं. मला नाही की जसं पाहिजे नाही तसं गटनाच कव्वा पण ड्रेस साईडमध्ये तर जाते, नसतं असं जे लुक राहतं ना त्याच्यामध्ये तर जाते. मला असं डिझाईन वगैरे काही पाहिजे नव्हतं, सिम्पलमध्ये पाहिजे होतं. पण पाठीचं कसं होतं, जे आहे ना आता ते तर घे, एवढं दूर आलं आणि असंच रिटर्न जायचं नको, तुला काय काय पाहिजे आताच घे. सो त्यांना टाईम पण असं तेवढं भेटणार की तेवढं दूर जाऊन केव्हा पण शॉपिंग करायचं. ऑनलाईन पण हे काय प्रॉब्लेम राहते, ऑनलाईन पण मागिते मी, पण माझी साईज ऑनलाईनसुद्धा परफेक्ट भेटणार, आणि असं गाऊन वगैरे काय परफेक्ट वाटणं झाले मला. तिथं बघितले ऑनलाईनमध्ये सुद्धा, पण ते काय पसंत येणार झाले मला, म्हणून जरा टाईम घेतले मी. ऑफलाईनच घ्यायला येते म्हणून ते सोडून टाकले ऑनलाईन बघायचं. सो असे 2 गाऊन घेतले. ठीक आहे, तर 600 काहीतरी मला होतं, बट 500ला दिले. एक 500. स्वीटी आणि शॉपिंग सगळ्यात लास्टला घेतले बरं, हे पुरा रिटर्न यायच्या. आणि इथं पुरा माझं मूड पुरा फ्लॉप झालं. म्हणजे मला जसं गाऊन पाहिजे होतं तसं भेटत नाही. सिम्पलमध्ये लाईट कलरमध्ये असं घ्यावं मला ते, पण तिथे गेल्यावर 50 दुकानं बघितले, 3-4 दुकानं उलटा पालटा केल्यावर हे घेऊन आले. सर्व दे म्हणले घरातच लेवायचं आहे आता. पिल्लूचं मन पुरा बाहेर खाली जायचं आहे. एक म्हणजे पिल्लूसाठी डोक्यासाठी रब्बलचं आहे आणि क्लेचर आहे, म्हणजे तिच्यासाठी नाही. आता एवढं बटणं लागलेलं, कुठं पडून चालला की काही काढलं म्हणजे रात्री झोपायच्या पलंगावर ठेवलं नाही. तिनं सकाळी घेऊन खेळण्यामध्ये कुठं टाकून देते ती, आणि इकडे तिकडे झाडण्यामध्ये तर निघून जातात ते. आता तसं करून पुरं संपून गेलते. त्याच्यापैकी तसले काकणे घ्यायचे ते काबर म्हणजे स्वीटी
का पण म्हणजे मला कसं होलेलं आहे, काचेचे तर लावलं नाही, आज तेच प्रॉब्लेम झाले. हे झालं उलनचे आहेत, हे डेली वेअर करायचे नाही, उलनचे कापणं आहेत. म्हणजे असं काढायला घालायला गेलं म्हणजेच वापरून चालत. आणि लग्न झाल्यापासून मी हेच जास्ती यूज करते. म्हणजे जास्ती तर लावणं 1-2च लावते आणि ते कवा धुणं धुवलेलं कवा काय करायला म्हणजे असं फुटून जातात. आणि हे आज तसंच करून काढायला घालायला जाऊनच काकण शिरले हातामध्ये, त्या भीतीनं बी लावून आम्ही टाकणं असले. सो आणि एक म्हणजे ह्याचं हे फुटणार काय बी होईना, सोबतच जरा लुक बेटर वाढतंय. घर भरून कुठे टाकलं मी काय घेणार मॅडम. आता आमची हे एक त्यांचा खेळ झाले, काकणं कसले का दिसणार तिला जेवावंच लागलेलं आहे. त्याच्यासोबत नाही हे पण घेतले मी डेली वेअरसाठी. मी एकच लावते नाही, सो एक लावलं तर हे जमून जाते, म्हणजे फुटणं पण आणि पिल्लूला पण काही त्रास होईना ह्याचं. म्हणजे तिनं पण घेते की खेळायसाठी, तिचं पण बघावं लागतं. तिनं पण फोडून टाकते, किती असं खेळता खेळता असं टाकून दिलं म्हणजे फुटून जाते. आणि तेच घेऊन खेळावं मध्ये फुटललीच काकणं घेऊन. त्याच्यापैकी वाटलं की तसले घेतला, मला पण हेल्प होईल, तिला पण हेल्प होईल. सगळ्यात आधी तर शॉपिंग म्हणजे चपलाचीच झाले हेच, आणि छान पण वाटलेलं, पसंत आले. नेक्स्ट चप्पल्स म्हणजे हे जबरदस्ती लई फोर्सली घ्यावं लागले हे चप्पल, कारण हे पाटलाची चॉईस आहे. बरं म्हणले, 2 कशाला नको म्हणलं सुद्धा पाटील म्हणले ही मला आवडलं. बरं, सोबतच हे ड्रेसेस तर मी दाखवलेच स्टार्टिंगलाच. आणि हे काय मला आवडलं नाही, हे बेटर वाटलेले, पण आता मला थोडंसं फिट ठेवलेलं आहे, पुन्हा ॲडजस्ट होते, छान दिसते. त्यांना आवडलंय म्हणून हे पण घेतले. हे पण त्यांच्याच आवडीचं आहे, म्हणजे कालची शॉपिंग माझीच झाली आहे पण त्यांच्याच आवडीची झाली. सो आणि काय असले चप्पल घ्यायचे होते पिल्लूला, मी बघतील ते सुद्धा गावाकडे झालं. आणि हे चप्पल लई महाग म्हणलं ते म्हणून सेल केले, कारण एवढे छोटेसे चप्पल तेवढ्याले प्राईस म्हणजे नको वाटलं होतं. आणि इथं प्राईस पण बेस्ट होता आणि कलर पण तिथं कलर कसं तर असं 2-3 कलर मिक्स होते ते इथं गावाकडे बघतील तिथं. आणि ह्याचं कलर पिक छान आहे आणि पिल्लूला लई पसंत आली, तिथंच काढणार असेल तिथे ना. चला एवढं शॉपिंग झालंय आणि काय आधी ना झालं असेल मे बी. आणि छोटंसं पर्स पण घ्यायचं होतं पिल्लूसाठी, ते घेण्याचं. आणि तू का करलेलीस तवाच्या ना आता जेव्हापासून मी ते काढलो नाही, म्हणजे व्हिडिओमध्ये काढायच्या मी जेव्हा काढलो नाही बाहेर, तेव्हापासून पिल्लूचं एवढंच काम चाललंय. ते कॅरीबॅगमध्ये भरायचं काढायचं, आणि हे सगळं घरामध्ये खरं वाटणार बाहेरच. आता किती बार काढतीस, किती बार घालतीस, किती बार आहे. तोंडामध्ये घालू नको मग, शिर राहतोय ग माय. तोंडामध्ये घालायचं नाही बरं की, हा होतंय. सो चला, हिनं हे खेळायला म्हणून माझं किचन भांडे सगळं घर क्लीन करणं चालेल. सो कंटिन्यू राहते तोपर्यंत थोडं आणि काम आहे ते कम्प्लीट होऊन जाते. तर मी दुपारीच तांदूळ तर भिजू घाटल ते इडलीसाठी, उद्या इडली करायचं म्हण. तर आता मिक्सरमध्ये काढून घेतले. तर आज काय झालं म्हणजे एवढं विकनेस होलेलं आहे, त्याचं मेन रिझन म्हणजे आज जाऊन कळालं मला. सेम काल पण तसंच झालं आहे आणि आज पण, म्हणजे आज जास्तीच म्हणजे दिवस गेला आज त्याच्यामध्येच. पण मी असं जे कामं करायचे, जे सगळं करायचं आहे ब्लॉगिंग हे सगळं कंटिन्यू केले, पण थोडं रेस्ट घेत आहे मध्ये. तर काल पण काय झालं आहे, मला सर्दी पण झाली आणि खोकला पण झाले म्हणल्याने. तर सर्दी कम झाली आहे पण मध्ये खोकला निघालता. तर पाटील काय केलं, टॉनिक आणलात, म्हणजे पटमन कमी होऊन जाते. आता स्टार्ट झाले म्हणजे तिथंच खतम करायला ते म्हण. स्टार्ट झालं म्हणजे लगे टॉनिक पिलं म्हणजे कम होऊन जाते असं वाटलं. सो एवढा पॉवरफुल टॉनिक आहे ते, पिल्यावर नाही मला कळालीच काल. तर पिलेव आणि 10-15 मिनटामध्येच नाही एवढं हातपाय थरथर करणे, म्हणजे कापल्याला विकनेस फील व्हायला उलटा. म्हणजे हेल्थ खराब झालं आहे. चांगलं मेडिसिन घेतलं आणि चांगलं होतं मदत, बट मेडिसिन घेऊन उलटं खराब झालं होतं माझं काल. सो काल 2-3 तास उग्ग लोळतच होते, म्हणजे झोपतच होते, काहीच करा वाटत नाही. पण ते जेवण केल्यावर तसं झालं. दुपारी जेवण केलं ते 12-1 वाजता असं, तवा पिलते टॉनिक, जास्ती खोकला निघाला मग तवा याद आला. सो आज सकाळी म्हणजे आणि खोकला निघाला सकाळीच. स्वयंपाक वगैरे काहीच नाही, म्हणजे जेवणसुद्धा झालं नव्हतं आणि खोकला स्टार्ट झालं म्हणजे सकाळी पिलं म्हणजे पटमन कम होईल असं वाटलं. आणि
सो मला ते कालचं माहीत नाही, ते टॉनिक पाहिजे झालं म्हणजे आज पण पिले. आणि सकाळपासूनच असं जे मला चक्कर आणि काय म्हणतात असं विकनेस व्हायचं, असं मोबाईलसुद्धा धरलं म्हणजे नाही असं कापलं तर तसं होलं तर म्हणजे हिंडायचं फिरायचं पिल्लूला सांभाळायचं म्हणजे हे लई हे अवघड होलं तर मला असं जरा पण चालावं म्हणजे. सो 2-3 तास असंच रेस्ट झालं. त्याच्या बाद मध्ये आता काम करायचं रेस्ट करायचं असं चालेल तर. पण पिल्लू काय आता तिला तर सांभाळावंच लागते. एनर्जी राहणार तिला मी एनर्जी काढावं लागते मधून असं तिला तर बघावं लागते बार फिरत जाते. सो तेवढ्यामध्ये पण ओके झाले मी आता. सकाळी पण तसं झालं म्हणजे मी स्वयंपाकसुद्धा जास्ती बनवली. फक्त वरण भात एवढंच केलं ते आणि पिल्लू 2 टाईम तेच जेवले. मी पण तेच पाटल पण तेच जेवण केलं सकाळी. जास्ती लोड असं काय केलं नाही म्हणजे पिल्लूला सांभाळायचं हे एक मोठं काम आहे. सो ते काही स्वयंपाक वगैरे काही जास्ती नाही म्हणजे भांडे वगैरे काही जास्ती पडत नाही. आणि कपडे तर आज नाहीच कॅन्सलच आहे. सो असं झालं आहे आजच्या दिवसाचं. तर म्हणलं की आता 7:30 वाजला ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं म्हणून ते काढून घेतले. म्हणजे दुपारी 1 वाजता असंच भिजू घातलं ते. त्याच्यापेक्षा हल्दीच येईल आणि 9 वाजोपर्यंत राणी रेस्ट करायला येते. त्याच्या बाद पिल्लूला झोपी घातलं म्हणजे मी पटमन झोपी जाईल. त्याच्यापैकी मी जल्दीच भिजू घातली, जल्दीच काढायला येते म्हणून. नंतर कवा पण 3-4 वाजता भिजू घालते आणि 9-10 वाजता मिक्सरमध्ये काढायला. त्यासाठी जल्दीच भिजू घातली, जल्दी रेस्ट करायला भेटते म्हणून. चला आजच्या ब्लॉगला इथे सेंड करूत. पुन्हा भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.